पुढे थोडं दाना कोळपी टोला पोस्ट मक्का टोला तहसील खाले तसा जिल्हा गोंदिया. आम्ही लहान होतो त्यावेळेस तर आम्हाला काही समजतच नाही होतं. कपडे कसेच लिवला मग आपण लहानसं मोठं झालं मग शाळेत जायला शिकलो. तर आपण कसेच कपडे वापरून शाळेत जायचं. एका पट्टीमध्ये दप्तर बांधून मग ते पट्टी हातरून तिच्यावर बसायचं सुट्टी होतपर्यंत. मग गुरुजी आपल्याला शिकवू लागते. सुट्टी झाल्याचं तेच बांधला का तेच धरून जाण्या घरी यायचं. त्या जमान्यात तेच असे रोड नाही, मोबाईल नाही, सायकल बरोबर नाही. शाळा आमच्या जमान्यात भिंतींची होती. हे असे सलाप सुलभ नाही होते. पण हर दिवस शाळेत जायचं यायचं बस तोच काम. असं आमचं काम होतं. आता मोबाईल आता काही बहुतच परिसर झाला आहे म्हणा. व्यवस्थित शाळेत जायचं यायचं बस. तुमचे मित्र कोण कोण होते? मित्र आमचे शिवरामजी कोरे, कुसोबाजी बडोले, आम्ही कबड्डी खो सूरपारंब्या वगैरे होतं का तुमच्याकडे? सूरपारंब्या नाही होते. ते झाडावर चढायची काठी घेऊन काटे म्हणजे इकडे असं होते ते काटे. कोटरा डॅम होता का त्यावेळेस? कोटरा डॅम बनत होता. बनत होता? हो बनत. बघा हे ज्यावेळेस शाळेत होते त्यावेळेस कोटरा डॅम आपला बनत होता. त्यावेळेस पाणी वगैरे मग असं काहीच नव्हतं. पाणी तर त्या टाकीचं आणावं लागत तिकडून. पिवाचं पाणी कावडीना. म्हणजे हे मकान इकडे निघले. बोरवेल नाही होते. विहीर म्हणला तर हे नदी टाकी फक्त पिवाच्या पाण्याची हे दोन होते. कपडे धुवायचे तो वर्षी टाका. जवळ गाव कोणते झाले मग नंतर जवळपास तिथले? रुंगाटोला वगैरे होतं का तेव्हा? हो रुंगाटोला होता ना. येते म्हणजे तुमडी टोल्यापर्यंत लोक आहे. मक्का टोल्याचे शाळेत नाही होते ना इकडे आसपासचे. अच्छा अच्छा. कोणत्या कोणत्या गाव जायचे मग ह्या शाळेमध्ये? मक्का टोला, टेस्टोला, तुमडी टोला, रुंगा टोल्याचे. शाळा काय जमून पब्लिक जी लेकर. किती होते त्यावेळेस तुमच्या संख्या? म्हणजे एका वर्गात 15-20 असं पोरं होते. अच्छा अच्छा. तुमच्या त्या शाळा अशीच होती का काही बदल होते? शाळेत आमच्या बहुत भितलीची होती, कवेलीची होती ती. मग ते जुनी झाल्यावर हे बंदी कवेलीचीच होती बिलायची. मग ते सलाव टाकला. तुमच्या शाळेत आता तुम्हाला आणि त्या दिवसाच्या शाळेत काय बदल वाटतो यांना सांगा. बदल तो बहुत पुष्कळ बदल झाला जी. आता शाळा बी व्यवस्थित, कपडे बी व्यवस्थित आहेत. तुम्हाला कपडे कसे होते मग? कपडे आपल्या घरच्या कसं बी कोणता फाटला पण शिवून या म्हणत. अच्छा शिवून या म्हणत. अच्छा. मग तुमची जी बॅच होती त्यातले किती जण नोकरी लागले? नोकरीला आमच्या नोकरीचं बडोले लागला ते नंतर 1 जण लागला. म्हणजे बघा त्यावेळेस नोकरी लागायचं प्रमाण चांगलं होतं. परंतु काही आपल्या गावाचा इतिहास सांगतो की 1-2 जण यांच्यापेक्षा. बरोबर. आणि आणखीन तुम्हाला आता ह्या पोरांना काय सांगा वाटतं गावाबद्दल? यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? तेव्हा मंडई वगैरे भरायची. लक्ष द्या इकडे सर. मंडईबद्दल सांगा. तेव्हा भरायची का कधीपासून सुरू झाली? मंडई तर भरवतात. एक मंडई भरवत. तुम्ही लहान होते तेव्हापासून भरते? आता तुम्हाला ह्या पोरांना नंतर पण लहा चौबोटा नाही तर इथल्यातच होता चौबोटा. इकडं पब्लिक बस झाडाच्या तिकडं बसायचं. इकडं असं झाडाच्या हिशोबानं बसवते. मग तुम्हाला आता ह्या पोरांकडून काय अपेक्षा आहेत? त्यांनी आजोबाला आजीला का पालकाला सांभाळावं का नाही सांभाळावं असं तुम्हाला कसं बोललं पाहिजे? घरी काय अपेक्षा आहेत? यांच्या काय चुका होतात त्या पण तुम्ही आता सांगू शकता. चुका तर नाही समजा. चांगलं व्यवस्थित बोलल्या पाहिजे मुलांना. ऐका रे. चांगल्या नीट ऐका. चांगला व्यवस्थित करून शाळेत यायचं. ओके. आणखीन काय यांच्याकडून काय अपेक्षा आहे? तुमच्या नातवीकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? नोकरी लागली पाहिजे का घरी शेतात काम केलं पाहिजे?
नोकरी लागल्या पाहिजे. नोकरीला लागली पाहिजे. म्हणजे बघा आपले घरचे जे आहेत त्यांना काय आहे, नोकरी लागण्याची काय आहे, अपेक्षा आहे. ठीक आहे चालेल. आता ओके आणखीन बोलताय काही? हां, का बोललं ते? चालेल यांच्यासाठी 3 क्लॅप. यानंतर आपल्याच गावातील दुसरे आदर्श व्यक्तिमत्व केवलदासजी नंदेश्वर यांच्या गोड भाषेमध्ये, आता आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही, तुम्ही पूर्ण सांगायचं, गाणे गोष्टी सगळ्या शेअर करायच्या. ठीक आहे चला. माझं नाव केवलदास भीमाजी नंदेश्वर, गाव पद्धतीला पोस्ट मक्काटोला कैची, तालुक्याचा जिल्हा हाय, हाय. माझी पहिले शाळा होती मातीची. हो, यांच्याकडे आराध यायला लागला. नव्हता तलाव झाली, तर तलाव झाली. आता पूर्ण काम चालू आहे. आता नवीन पद्धती आहे. आणि पहिले काहीच नव्हतं की शिक्षण असाच होता. ऐका ऐका शिक्षण असाच होता. माझ्या समितीचे पोरा 5-6 पोरं. हां मग गुरुजी बनले माझ्यासोबत ते. हा, मग यांच्या सोबतचे काही मित्र गुरुजी बनले. टाळ्या वाजा. गुरुजी बनले. आता तुम्ही शिका चांगले, पास झाल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. गुरुजी सांगतात, गुरुजीचं नाव तुम्ही घेता का नाही? कधी नाही गुरुजीचं नाव घ्यावा. आज तुम्ही शिकाल उद्या कारणीच बनाल. मग गुरुजीची नावं घेणं हा गुन्हा आहे तुमचा. मी ऐकतो ना. अच्छा होय, नाव घ्यायचं नाही, सर म्हणायचं. सर म्हणायचं फक्त, बरोबर. आणि सर विशाल सर असं म्हणायचं. ह्या शब्द बघा किती छान शिकवलं त्यांनी. तुम्ही बोलता बोलता अनिल सर विशाल सर म्हणता ना, म्हणता आडनाव घ्या. आडला सर म्हणा, पडवळकर सर, आडनाव घ्या. पांढवडे सर. हा, सर सर म्हणा, सर म्हणा. ठीक आहे गुड. सर म्हणा. पण हा अच्छा नाही. आता मी आहे तो अच्छा नाही. असं शिका, घरी या, शाळेमध्ये येता ते दंगो करता, अभ्यास नाही करा बरोबर. ते गुरुजी आपल्या शिक्षणामध्ये राहतात कोणत्या, तरी पण तुम्ही तिकडं चांगलं नाही शिका. मग आता या गावाबद्दल सांगा थोडंसं मार्गी. मागचं सांगा, एखादं छान गाणं म्हणून दाखवा आम्हाला. हा, येतंय. नाही ना सर, एक गाणं व्हायला पाहिजे आहे ना रे. नाही सर, नाही येत. नंतर म्हणा, आता फक्त एकच सांगा आम्हाला नाही गावाबद्दल. ना सर, नसेल नाही येत ना. गावात सांगा, गावातले सगळे लोक काय कामं करतात. पहिले आता शेतीचे कामं करून आम्ही वयाच्या 14 वर्षापासून शेतीचं काम करतात सर. वा. मग वयाच्या 14 वर्षी शाळेत मी शाळा सोडलो. मी शाळेत नांगर धरून बरोबर. नांगर धरून सगळं आपल्या शेती वगैरे. माझे 2 मुलं आहेत. असं आहे. तुम्हाला पण जर काय प्रश्न असेल तुमच्या गावाबद्दल तर यांना विचारा. विचारा, हे कसे असं कसं होतं झालं, ते हे, कसं पहिले हे झालं. शाळा होती का, ग्रामपंचायत होती का, ग्रामपंचायत कधीपासून आहे? ग्रामपंचायत होती, सरपंच होते पहिले, भाऊ कोरे, गन्नू सहारेजी होते. हम्म. मग मी चांगलं शिका, बढिया अभ्यास करा. लक्ष इकडे द्या, व्यवस्थित समजून घ्या. अभ्यास करा. अभ्यास कराल तर तुम्ही जरासा गुणवान बनाल. काही गुरुजी लागेल तुम्हाला. काही डॉक्टर बनाल तर गुरुजी बनाल. तुम्हाला सुद्धा मत व्यक्त करायचे आपल्या गावाबद्दल पुढे येऊन. असं आहे. तुम्ही मग दांगो करता शाळेमध्ये. अच्छा नाही. गुरुजी कसे बोलतात, कसे वागतात, तसेच तुम्हाला शिकवतात. गुरुजीचं म्हणणं काही शिका आहे. आणि गुरुजी आमच्या शाळेतले चांगले आहेत गुरुजी, की नाही गुरुजी, हीच माझी विनंती आहे. आता आपला बोल बंद करतो सर. नाही नाही, तुम्ही अपुरं सांगितलं. एक गाणं आठवून ठेवायचं तोपर्यंत तुम्हाला तुमच्या गावाबद्दल जे काही जुने प्रश्न यांना विचारा. तुम्ही प्रत्येकाने एक एक तरी प्रश्न विचारला पाहिजे. गावामध्ये आपलं हे होतं का, ते होतं का, हे कधीपासून आलं, रस्ते कधी झाले, हे कधी झालं. तुम्ही काही ना काय प्रत्येक जण हा विचारा प्रश्न. विचारा विचारा. हा विचार. उभा घे, तिकडे घे. आराम. उभा राहून बोल, उभा राहून बोल. त्यावेळेस बोरिंग होत्या का? बोरिंग नव्हत्या. बोरिंग नव्हत्या. मग पाणी, मग विचारा पाणी कसं नळ येईल? होते. हं? नळ नाही नळ नाही, नाही, नळ नाही, काही नाही. त्या मग टाकीचं पाणी पाणी आहे ना, कुठून आणत होत्या तुम्ही? टाकीच्या पाणीने ह्या विहिरीच्या पाणी. आदित्य त्या टायमात स्वच्छ होती टाकी. विहीर होत्या का? विहीर विहीर? विहीर हे एकच. त्यांच्याकडे करे, इकडे तरी जाऊन बोलायला लागेल. ते विहीर एकच होती. आणि ते छान. टाकी हा विचार. त्यावेळेस हे चावडी होती का सर? चावडी नाही होती. चावडी. चावडी नाही होती. हा झाड केव्हा लावला?
अरे बापरे, आता पुरा. आमचे आजा दादा बाबा यांना बोलता नाही. बघा त्यांचे आजोबा दादा असताना झाड हे म्हणजे या झाडाला किती किती वर्ष झाले असतील या झाडाला. हो. विचार करा तुम्ही. हे म्हणतात त्यांच्या आजोबांच्या टायमाचं झाड आहे हे. आता आता पहिलीची पोरगी हो. विचारली हा. शाळेत झाड तुमच्या होते वेळेस का शाळेत झाड होते का? झाडं नाही होते ते. शाळेत नव्हते झाडं. आपली शाळा सुंदर शाळा, सुंदर शाळा. रिअल शाळेत फुला होते का? फुलं पण नव्हती. फुलांचे झाड होते का? तर मी विचारू सर, हा विचार. त्या वेळीची कार होते का? कार होते का तेव्हा? कार कार गाडी होता का? एखादा असा होत्या कार त्या लहानवाल्या सायकल गाडी? एक अर्धा होता. हा अशा भरपूर होते. सायकल होत्या का? सायकली होते का? सायकली होते तर ते अर्धे होते. सायकली होत्या. गाडी नाही नाही सायकलच नव्हती म्हणजे गाडी कुठून येईल? गाडीचे नाही सायकली. त्यावेळेस ग्रामपंचायत होतं का? हो, ग्रामपंचायत होती. भाऊ पुढे सरपंच. होते का? हा? पुढच्या हा खुर्च्या नव्हत्या, होत्या थोड्याफार. लाकडाचे होते सर. होत्या ना. व्हेरी गुड. या बघा याने प्रश्न खुर्च्या विचारला, त्या खुर्च्या होत्या का? लाकडाच्या होत्या, लाकडाचा बेंच, लाकडाची खुर्च्या, लाकडाचा बेंच. हा. पहिले गुरुजी लोक धोतर नेऊन येत, बंगाली सर टोपी. कोणकोणते शिक्षक होते? त्या टायमात छोटे त्यावेळेस गाडा होता का? थांब ना एकदा होते ना. छोटेले गुरुजी, भांबोरे गुरुजी. खोटोले बंबोरे. त्यांच्याकडे गेले त्या बघा. ए, खाली बसा. सर त्यावेळेस बौद्धविहार होता का? बौद्ध विहार. नाही होता. सर त्यावेळेस ग्राउंड होता का? सर त्यावेळेस समाज मंदिर होता का? हा. सर त्यावेळी सर तुम्ही पुस्तक घेऊन आणत होते का? शाळेतून भेटत होते सर? हा. नाही, पुस्तके घेऊन आणू आम्ही. हो. शाळेत भेटत नव्हतं. पैशाने घेऊ शकतो. वा का? ए थांब रे. आधी नीट उभा राहा. आराम ए, बेटे बेटे कीप. म्हणजे तुमच्या काळामध्ये जे शासन आता पुस्तकं देत फ्री मध्ये फुकट मोफत. ते भेटत नव्हते. नव्हते. अच्छा. हे होतो ना मी पुस्तकी पुस्तकं किती राहायचे तुमच्या काळात तरी? पहिली दुसरी असे 4 5 6 म्हणजे पुस्तकी त्या सामान्य विज्ञान, इतिहास, गणित, बालभारती भूगोल. या 4-5 पुस्तके आहेत. वा वा वा. बघा आपले जे पुस्तकं आहेत तेच आहे. फक्त त्यांच्या काळामध्ये त्यांना पुस्तकं विकत घ्यावं लागायचे. हा नीट वस्तू. साची विचार. त्यावेळेस टेबल होते का? हा टेबल एक अर्धा असेल शाळेत. हो, ते हा. सर त्यावेळेस हे रोड बनले होते का? हा गुड. रोड बनले नाही होते, असेच होत्या कच्च्या रस्ता. कच्चा रस्ता म्हणजे आता ही पाऊल वाटेल. खालबुडा. हा विचार. त्यावेळेस फळा होता का? फळा. हा फळा कसा होता त्यावेळेस? मला असा ते मंडळा राहायची असा त्या 3 पुण्यावर होता. हा फळा. वा वा वा. छान. ठीक आहे ठीक थांबा थांबा. खाली बसा खाली बसा. एक एक हात वर करा. हा वैष्णवी विचार. त्यावेळेस तुम्ही खुर्चीवर बसत होत्या, अभ्यास करायला जात होते शाळेत. खाली आम्ही स्वतःचीच पट्टी नेऊ, आम्ही स्वतःचीच देख पट्टी. होते का तिला म्हणायचे की तुम्हाला बसायला? स्वतःचीच पट्टी नेऊ, ते पुस्तकं बांधू, पुन्हा तेलच हातरून तेथे बसू. हा थांबा थांबा. आता ज्यांनी विचारलं त्यांनी भाग्यश्री सांग. त्यावेळेस संगणक होती का? हा ऐका. त्यावेळेस संगणक कॉम्प्युटर होतं का? नाही, नाही होते. कॉम्प्युटर काही नाही. नव्हतं यांच्या काळामध्ये. म्हणजे यांच्या शाळेत ना दुसरीकडे असते. बरोबर. हा पृथ्वी. वेदांत, त्यावेळेस अशी बिल्डिंग होती का? मातीचे घर? दिव्या, काय काढते? मातीचे शेळा. मातीचे घर. कौलाचे घर म्हणते. कबलाचे घरा. हा विचार. त्यावेळेस टीव्ही होती का? टीव्ही होती. टीव्ही नव्हती त्यावेळेस. रेडिओ. होय ज्याने विचारलं त्याने परत विचारू नका. सगळ्यांना चान्स द्या. आता खाली घ्या ज्याने विचारलं त्यांनी. आदित्य विचार. त्यांनी विचारल्यावर डॅम बनत होती का? डॅम. बनत होता, म्हणून चालू होता काम. यांच्या काळामध्ये डॅमचं काम चालू होतं. बोल. पाणी रुपयावाला. हा. त्यावेळेस जंगल होता का? हा जंगल. आता जंगल. थांब रे. खाली बस. आम्ही विचारा म्हणल्याशिवाय विचारू नका. आता जे जंगल आहे हो, याच्यापेक्षा जास्त होतं का कमी होतं? जास्त होतं. जास्त होतं. म्हणजे वृक्षतोड झाली, गावं बसली आहे ना. ठीक आहे ओके. तेव्हा प्राणी वगैरे मग यायचे का जंगलात? प्राणी पहिलेपेक्षा आता जास्त आहेत प्राणी. आता जास्त हो, येतात. आता जास्त आहे. म्हणजे झुडपी जंगल झालं ना. हा बरोबर आहे. ऐका इकडे लक्ष द्या. आता जंगलातले प्राणी बाहेर आपल्याला दिसतात. त्याचं कारण काय माहितीये का? कारण की आपण त्यांचं जंगलच आपण काय केलंय? कट केलं जमिनीसाठी. त्यामुळे त्यांचं घर उद्ध्वस्त झाल्यामुळे ते आता कुठे येतात?
बाहेर येतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. ज्याने विचारलं ते हात खाली घ्या. हा विचारतो. पहिले घर कसे होते? जरा कवेलूचेच होते, भिंतीचे मातीचे. मातीचे घर होते, कौलारूचे घर होते. हा ईशानी वालदे. पहिले वाचनालय होतं का? हा पहिल्या तुमच्या काळामध्ये आता जसं वाचनालय आहे पुस्तकं वाचण्यासाठी, तसं वाचनालय होते का? नाही नव्हते. नव्हतं. मग तुम्ही खाली बस रे, बस खाली. तुम्ही मग शाळेतून घरी गेल्यावर अभ्यास कसे करायचे? अभ्यास म्हणजे रात्री शाळेत शिक्षक लोक गावातच राहतात, मग रात्री शाळेत राहून त्याच्या घरी जाऊ. शिक्षकाच्या घरी रात्रीची शाळा, जसे आता आपले ग्रुप बसतात अभ्यासाला, बरोबर आहे? त्या पद्धतीने तुमची रात्री शाळा होती. अच्छा. गुरुजी गावातले राहायचे का बाहेरचे यायचे? बाहेरचं होत पण गावातच राहतो. अच्छा. वा वा वा. म्हणजे त्यांना सगळी सुविधा गावात होती. वा, वा. खूप छान, खूप छान. होय. हा प्रश्न विचार. पहिले जुते होते का? हा? जुते? हा पहिले हे जुते आम्हाला बुट आले, तसे जुते भेटायचे का शाळेत? मग काय शाळेत तुम्ही चप्पल घालून यायचे का चप्पला नव्हते? चपला ना वा वा वा. म्हणजे यांच्याकडे इकडे बघा रे, शाळेमध्ये त्यावेळेस जुते नव्हते, चप्पल म्हणजे असे ड्रेस पण नव्हते, तर चप्पल सुद्धा असली त्याची चप्पल ते घालत नव्हते, ज्याच्याकडे आहे ते घालायचे. ठीक आहे. चला असले अर्जू. पहिले मंडई भरली होती का? पहिले मंडई कधी भरली होती? भरे ना. म्हणजे तुम्ही लहान होते तेव्हापासून मंडई भरते. आता खाली कीप क्वाईट. थोडं शांत बसा. विचारतो मी. शांत बस. सगळ्याला घेणार आहे आपण. वेळ भरपूर आहे. फक्त सावकाश एकेकाला विचारायचं, त्याचं उत्तर येऊ द्या. ठीक आहे. हा, अर्जू नीट बस. त्यावेळेस अंगणवाडी होती का? अंगणवाडी होते होती का अंगणवाडी? पहिल्या म्हणजे डायरेक्ट पहिलीला. पहिले नाही होते. होय. तुम्ही आवाज का करता रे? बडे केप. मी ज्याला विचारायला लावून त्याने विचारायचं. आता हात खाली घ्या. हा. गोपाल बैकार, गोपाल बैकर सरपंच. गोपाल बैकार बुवा वगैरे हे पहिले विद्यार्थी होते. हा म्हणजे आता ते झाले समजा कितीचे 50-52 ऐकून घ्या. मी याच्यावर प्रश्न विचारणार तुम्हाला सगळे. म्हणजे 50 आपल्या गावचा इतिहास आपण जाणून घेऊ राहिलो. 50 वर्ष ठीक झाले. आहे. यांना शिकवलं ना, म्हणजे नाही 50 वर्ष नाही झाले म्हणजे हो नाही. अरे ह्या मेहतर बुवाला शिकवलं ना. हो ते इथं नाही, ते येटरेचं घर आहे ना, इथं माझ्या समोर येटरेचं घर आहे ना पहिला. नाही थांबा, तुमचं मत घेणार आहे आम्ही अजून. हा तुम्ही आता आले. आता बघा, यांच्या नंतरची ही पिढी आहे, आपण यांचं पण मनोगत ऐकणार आहे. एकदा यांचे प्रश्न संपले का यांचं मनोगत घेऊ आपण. ठीक आहे. हा. आता कार्तिक तू विचार बरं एखादा प्रश्न. शाळेमध्ये खंबे होते का? काय होतं? खंबे. हे खंबे होते का शाळेमध्ये? लाईटीचे खंबे दिसतात. हा खंबे. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. लाईटच नाही होती. लाईटच नव्हते. लाईटच नव्हती. बघा यांच्या वेळेस लाईटच नव्हती. लाईट जर नव्हती तर मग तुम्ही अभ्यास कसे करायचे? माती तेलाचा दिवा दिवा कशावर चालायचा? मग माती तेल म्हणजे रॉकेल. मिट्टी का तेल बोलते उसको. राखेल. राखेल वर दिवा लावायचा आणि त्याच्यावर यांनी अभ्यास केलेला आहे. लक्षात ठेवा. आता घरामध्ये, तुमच्या घरामध्ये भरपूर लाईट पण आहे, तरी तुम्ही कमी अभ्यास करता. पण यांनी दिव्यावर अभ्यास करून यांच्या बरोबरचे शिक्षक झालेत. लक्षात येत आहे का? म्हणजे किती छान काळ होता. हा. आता अर्जू तू विचार एक प्रश्न. विचार. प्रत्येकाने मनात एक प्रश्न तयार करून ठेवा. पहिलं काय? पहिले जंगलात आदिवासी राहत होते का? हा एकदम छान. आता जसे काही जंगलामध्ये आदिवासी व्यक्ती सापडतात, तसे पहिले बी सापडत होते का राहत होते का? नाही राहिलं तिथं आमच्या नाही होत. तसे पहिले राहिले म्हणा. हा म्हणजे जसं आता बिरसा मुंडांचं आपण उदाहरण घेतो, बरोबर आहे, तसं तुम्हाला त्या तुमचा असं म्हणजे जवानीच्या काळामध्ये तुम्ही काही असं त्यावेळेस लढाया युद्ध हे चालू होतं का तुमच्या काळामध्ये? नाही. तुमच्या अगोदर झालं. वा छान प्रश्न. हा विचार. हा पहिले हे असे पेन होते का वेगळं काय होतं? होल्डर होल्डर बघा एक असं काडी सारखं राहायचंय आणि ते अशी खाली शाई राहायची, त्याच्यात बुडवायचा इकडे लिहायचा, बुडवायचा इकडे लिहायचा. आता तुम्हाला पेन मुळे खूप सोपं झालेलं आता माहित आहे का, आमच्या घरच्या दुकानामध्ये ऐकून टाका, आता पेन विकतो आम्ही. हे पेन विकतो ना, आता हे लिको फेको पेन आहे. हे रिफिल संपली का फेकून देतात. त्याच्या अगोदरचे ह्यावाले पेन आहेत. हे रिफिल संपली का ही रिफिल आहे ही आपण घेतो
आता असंही नाही आल्या. आणि मी जेव्हा लहान होतो ना, राहिले ना अजून तुम्ही मध्येच काय थांबा. हा, हा. थांबा नाही, जरा. सांगतो ना 1 मिनिट. तिच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. नाही थांबा तुम्हाला आम्ही परत विचारू. तुमचा मधला जमाना आहे त्याच्या शाईचे पेन वगैरे आले. त्या शाईच्या पेन मध्ये आमच्या इथं ते शाई विकत होतो. नाही ते तुमचा पेन वेगळा तुमचा ज्यांच्या आता ऐका घरामध्ये शाई तुम्ही विकत यांच्या होते. काळात नव्हते तर कशी विकत होते शाई? आमच्या घरी दुकान होती. थांबा तुम्हाला आम्ही तुमच्या काळात सांगणार आहे. तुमचा जन्म कधीचा आहे? असं म्हणजे आपल्याला त्यांचं वाटतं तुम्ही घेणार आहे. 1960. तुमचा माझं 1964 आता चालू आहे सर. अच्छा 1960च्या जवळ साठच्या जवळ. आसपास. 60 हा अजून 1-2 प्रश्न घेऊन नंतर यांचं घ्यायचं. अनुसार त्यावेळी घर कायच्याने बनवत होते? घर कशाने बनवत होते? सिमेंट लाकूड काय कशाने? माती आणत होतो सर. पृथ्वी. मातीचा घर बनवायचा होता. मग घरात पृथ्वी. त्याला पिजवलं. धरणं बाहेर. कसे बनत होते, काय बनत होते त्याच्यात? सर हात खाली घ्या. संध्याकाळच्या वेळी त्याला पिजवला. सकाळी उठला का त्याला ते एक बैल जोडी धरून घुमवला का तो पिजवला. तर नुसतं मातीच राहत होती का त्याच्यात का त्याच्यात टाकत ते होत्या? कोदवाची तणे सर पृथ्वी धरायला सांगा सर. माझे हात दुखले सर. माती चिकट कशामुळे होती ती? म्हणजे कोदवाची तणे काही कशी बी तणे ते आता. ओके. आता आपण थोडस यांच्या पुढे येऊया. घे पृथ्वी तुझ्याकडे. आता हात झाले. आपण आतापर्यंत यांच्या काळातलं ऐकलं, पण त्यांच्यानंतर आता एक आपल्यामध्ये आणखीन उपस्थित झाले शैलेश भाऊ शहारे. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पण आहेत. बरोबर आहे. आपण आता त्यांचं पण मत ऐकूया. नेमकं त्यांच्या शाळात काय काय झालं किंवा त्यांच्या जुन्या काळामध्ये ते त्यांनी कसा संघर्ष केला आणि इथपर्यंत कसे आले. बरोबर आहे की नाही? आता तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? मुलांकडून आम्हाला या गावाप्रती काय अपेक्षा आहेत? ओय एक लक्ष द्या. तर हे आपण आता त्यांच्याकडून ऐकूया. आदरणीय आपल्या शाळेचे विशालजी पांडवळे सर आणि मोनिका कोटंगले यांना दोघांनाही विनंती असेल की आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले शैलेश भाऊ शहारे यांचा फूल देऊन सन्मान करायचा आहे. या यानंतर मी आदरणीय शैलेश भाऊ शहारे यांना विनंती करल की त्यांनी त्यांच्या काळामध्ये या गावाच्या शाळेचं रूप बघितलं, त्याचबरोबर या गावातलं वेगवेगळं रूप बघितलं, रोड बघितले, रस्ते बघितले, लोकांचे व्यवसाय बघितले, कोणते कोणते व्यवसाय चालत होते, ते सगळे त्यांच्या वाणीतून ते आपल्यासमोर सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. उभा राहून बोलायचं. तर नमस्कार. मोठ्याने म्हणा रे. कसे आहात? आज हा वडाचं झाड आहे, आपल्या गावच्या देवस्थान आहे. हा, या वडाच्या झाडाला काय म्हणतात सांगितलं का? नाही, ते तुमची जबाबदारी आहे. नाही सांगितलं. आणि हे जे व्यक्ती आहेत हे या गावचे पुजारी म्हणून नेमण्यात आले होते. आता 1-2 वर्ष झाले की त्यांच्याकडून कामं होत नाही म्हणून हे पुजारी पण सोडला. आणि हा जो वडाचा झाड आहे हा आपल्या गावाचा आखर आहे. हा, आणि हा वडाच्या झाडाच्या खाली एक पूर्ण गावाचा देव आहे. त्या देवाला काय म्हणतात? मुटवा देव. हा, आणि समोर अजून 1-2 देव आहेत. तर दिवाळीच्या दिवशी या झाडाखाली सर्व गावचे लोक येतात. आपल्या गावातील लोक येऊन या देवाची पूजा करतात. आणि दिवाळीच्या दिवशी इथं गाय खेळणीचा कार्यक्रम होते. पाहिलं का तुम्ही गाय खेळणीचा कार्यक्रम? हा, आता लोकांच्या घरी गायी नाही आहेत, बैल नाही आहेत म्हणून हा कार्यक्रम होत नाही, पण पूजा होते. तरी तुम्ही ह्याही वर्षी पाहिले असाल का ह्या दिवाळीच्या दिवशी पूर्ण पूजा होते, आखर बांधतात, गाव बांधतात आणि त्या जनावरांचं संरक्षण झाल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी हे पुजारी लोक गावचे पूर्ण आपल्या गावची जे काय म्हणतात की गुरंढोरं आहेत ते सुदृढ असायला पाहिजे, गाव चांगला राहायला पाहिजे. हा, याकरता या ठिकाणी हे पूजा करतात. तर दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आले तुम्हाला कसं वाटते? एकदम चांगला वाटते ना? हां, तर आमच्या काळामध्ये माहीत आहे का अर्धे माती आणि अर्धे विटाचा घर होता. म्हणजे साध्या विटांची शाळा होती, पण प्लास्टर हा एकदम पक्का नव्हता.
तर आमच्या जेव्हा मी पहिल्या वर्गामध्ये होतो ना तेव्हा या ठिकाणी फक्त एक मधातली शाळा होती जी आता जीर्ण झाली आहे. हा, जे मधातली शाळा आहे ना ते जीर्ण झालेली आहे. तिथं एक कच्ची शाळा होती. तिथं हे जे सरकारी कवेलू आहेत, जे विलायती कवेलू म्हणतात ना, ते वाले कवेलूचा शाळा होता अगोदर. आणि त्यानंतर मग बांधला जो आजचा तुमचा कोणता कमरा आहे, डिजिटल रूम आहे ना, हा, तो एक रूम होता. आणि जो आता तुम्ही बसत आहात तिथं पूर्ण तिथं अगोदरची मातीची शाळा होती, ती मी नाही बघितला. ते मातीची शाळा पडली आणि तिथं फक्त अशी एक मोकळी जागा होती. आणि मेन शाळा होती तिच्या नंतरचा, तर तो तिथं होता. आणि बाजूचा जो कमरा होता तर तिथं पायरी नव्हती, चढायला पायरी नव्हती. तर मी शायद 4थ्या ते 5व्या वर्गामध्ये होतो तेव्हा आम्हाला वासनिक सर म्हणून होते. वासनिक सर आमचे वर्ग शिक्षक म्हणून होते. तर मी आपल्या मेहनतीनं 2-3 पोरं होतो आम्ही, मनोज साखरे, मी, आताच्या जो सरपंच मॅडमचे मिस्टर आहेत विजेंद्र कोटांगले, हा, हे आम्ही 2-3 लोक एकदम चॅप्टर होतो, बदमाश होतो आणि सर्वच कामामध्ये होतो आम्ही. हा, तर त्यावेळेस पायरी नव्हती चढायला, तेव्हा आम्ही मातीच्या असाच कालवा बनवून विटा मांडून ते पायरी बनवला आम्ही. आणि आम्हाला बसायला फट्ट्या भेटत नव्हते, 1-2 फट्ट्या होत्या. तर ती तुमचे डेस्क नव्हते, फट्ट्यावर बसावं लागत होता. तर ती फट्ट्या कशा गिनतीच्या होत्या ना, त्या फाटल्या तुटल्या होत्या. तर मला चांगली जागा मिळाली पाहिजे, फट्टी मिळाली पाहिजे म्हणून सर्वात प्रथम आम्ही जात होतो नंबर लावायला. आणि जो अगोदर जात होता तो त्या फट्टीवर बसत होता आणि जो मागे राहत होता त्याला फट्टी मिळत नव्हती. आणि आमच्या काळामध्ये रात्री 4 वाजे उठवायला येत सर. जेव्हा खेळ होत होते ना 4 वाजेपासून आम्ही उठत होतो, इथं रनिंग मारत होतो. आणि ते जे करंजीची शेपटी आहे ना, वरची फांदी, त्या फांदीनं मारत होते. तेव्हा बोपचे सर होते, बोपचे सर पुष्कळ वर्ष राहिले आमच्या शाळेमध्ये. बोपचे सर होते, वासनिक सर होते, आणि कुठले सर होते बापा माझ्या काळामध्ये. 1-2 आले असे, 2-2 6-6 महिने राहिले. पण आपल्या शाळेमध्ये वासनिक सर खूप वर्षापर्यंत राहिले, बोपचे सर राहिले. त्यांच्यानंतर मग ठाकरे सर वगैरे आले. आम्ही निघून गेला मग इथून. ठाकरे सर वगैरे आले. आमच्या अगोदर एक वैद्य सर म्हणून होते. आम्ही आलो तर वैद्य सर निघून गेले होते. वैद्य सर एकदम टॉपवर होते. वैद्य सरांच्या काळामध्ये खूप शाळा गाजली का नाही का, वैद्य सरांच्या काळामध्ये गाजली शाळा. त्याच्यानंतर मग आपला वासनिक सर निघून गेले, बोपचे सर निघून गेले. त्यानंतर मग अजून कोणते सर आले, इस्कापे सर वगैरे आले. इस्कापे सरांच्या काळामध्ये मस्त कार्य राहिला. आता नवीन तुम्हाला सोयी. हां, आता तुम्हाला काय जेवण भेटते ना, आम्हाला काय भेटत होतं, दूध भेटत होता त्या काळात. तर आम्ही साकुटल्याला दूध आणायला जायचा आणि इथं गरम करून मग एक ग्लास, एक पाव, अर्धा पाव दूध पित होतो. त्याच्यानंतर काही काळ तो रवा मिळत होता, रवा. हा, रवा त्याला तिथं शाळेमध्ये देत होते, हे जेवण देत नव्हते. असा भरपूर काळ आहे, आमच्या पुष्कळ आठवणी आहेत. आम्ही त्या काळामध्ये हा पेनचा. आणि त्या काळामध्ये माहित आहे का, आमच्या काळामध्ये ना हे गॅदरिंग वगैरे होत नव्हते, कारण की पैसानं सर लोक तेवढा इंटरेस्ट घेत नव्हते. पण आम्ही जेव्हा 5व्या-6व्या वर्गामध्ये होतो तेव्हा आमची जी बॅच होती ती ॲक्टिव्ह होती बॅच. आणि आम्ही आपल्या दमावर गॅदरिंग भरवला होता, वार्षिक स्नेह संमेलन भरवला होता तेव्हा. आणि रात्रीचा भरवला होता, लाईट वगैरे होता. तर तेव्हा मुली तेवढा काम करत नव्हत्या, मुलं भरपूर होते. एका वर्गामध्ये 50-50. आता जेवढे तुम्ही एका शाळेमध्ये आहे ना तेवढे पोरं एका ए वर्गात, ए आणि बी असे 2 वर्ग पडायचे. तर एका वर्गामध्ये एवढे विद्यार्थी होते आम्ही. तर त्या ॲक्टिव्ह नव्हते तेव्हा. रुंगाटोला,
चिस्टोला, तुमडीटोला, आमच्या गाव एवढे सर्व विद्यार्थी येत होते. तर तेव्हा ना मुली नाचायला ना घाबरत होते तेव्हा. तर आम्ही 2-3 मुलं आम्ही आपल्या हाताने कान टोचून आम्ही मुली बनला होता. मी स्वतः लुगडं घालून एका इस्त्रीचा रोल केला होता. असा आम्ही कार्यक्रम केला, समजला. तर असे काही पुष्कळ सारे आठवणी आहेत ना, पुष्कळ साऱ्या शिकायच्या आहे. सांगायला गेला तर पूर्ण दिवसच जाईल, नाही का. तर एवढे बोलून मी आपल्या 2 शब्दाला विराम करतो. पण हां, आणि जेव्हा पेन नव्हती ना, तर आम्ही अगोदर यांच्या काळामध्ये ते भेटत होता, तर ते शाई विकायच्या. आम्ही एका मोठ्या बाटलमध्ये शाई विकत घेऊन आणत होतो आणि तिथं ठेवला राहत होता. मग 5 पैशाची, तेव्हा 5 पैसे चालायचे. 5 पैसे, 10 पैसे, 2 पैसे. हां, हे 1 रुपया होता, पण 1 रुपयाला खूप महाग होता. हा विजू 2 मिनटं बस, शाळेच्या समोर. हा हा हो, बस 2 मिनटं. ओके. हा हा हा. तर तेव्हा एक बॉटल घेऊन आणायचं आम्ही शाई विकत, आणि मग ते 2 पैसे 5 पैशामध्ये हे विकत होते. तर तेव्हा माझ्या आजोबाच्या काळातली आमची दुकान होती. तर मी तुमच्या एवढा होतो ना, तेव्हा तो साधन ठेवला होता. तर मी विचारत होतो का हा कशाचा आहे. तर अगोदर हा पेनचा नव्हता, तर ते एका असे माप होता, त्या मापानं देत होते 5 पैशाचा, 10 पैशाचा, आणि ते आपल्या त्या दौतमध्ये टाकून त्याच्यानं लिहायच्या. हे पेन वगैरे नव्हते. हा, होल्डर. असा मी होल्डर नाही बघितला, पण ते शाईचा माप आमच्या दुकानामध्ये होता. तर असा पुष्कळ सारा आहे. तुम्हाला एवढं साधन आहेत, एवढं मोबाईल आहेत, हे ते पुस्तक, एवढे पुस्तकं नव्हते आम्हाला. गिनतीच्या पुस्तकं येत होते, वया येत होते. आणि आता एवढं सारं शाळेमध्ये इन्स्ट्रुमेंट आहे, एवढा सारा, तरी तुम्ही अभ्यासाला कमी पडता. मग याचं कारण कोणतं आहे? सर आहेत, सर शिक्षण घेऊन राहिले, तुम्ही मनावर घेत नाही. मनावर घ्या का आपल्याला सरांसारखा बनायचं आहे, किंवा तुमचा जो एखादा याच्यासारखा बनायचा, त्याच्यासारखा बनायचा, असा कमिटमेंट करा. पिक्चरचा कमिटमेंट कसा तुम्हाला लक्षात राहते ना, गाणं लक्षात बिलकुल 2 दिवसामध्ये गाणं पाठ होऊन जाते. आणि सरांनी सांगितलेला अभ्यास पाठ नाही होत. का नाही होत? तर अभ्यासाकडे अगोदर लक्ष द्या. अभ्यासाकडे लक्ष दिल्या तर तुमचा पिक्चर तुम्ही स्वतः बनवा. चला ठीक आहे, एवढे बोलून मी आपल्या 2 शब्दाला विराम देतो. आता यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कुणाची? काय काय? आमची शेती होती बेटा, पण ह्या डॅम मध्ये गेली आहे. वा, छान प्रश्न. पुनर्वसनचा गाव आहे ना आपला. 26 जानेवारीला काय व्हायचे उपक्रम? 26 जानेवारीलाही डॅन्स होत होते, कार्यक्रम होत होते, अगोदर पासूनच होत होते. झेंडा वंदन वगैरे सगळे. हो. डॅमच्या खाली गार्डन होता का? हा, कोटा डॅम मध्ये मस्त गार्डन होता. म्हणजे एकदम सुपर, पूर्ण म्हणजे आपला जो एवढा आवार आहे ना, हा जेवढा ह्या पटांगण आहे, एवढा गार्डन होता. पण काही लोक जे निघून गेले, आता त्याच्यावर लक्ष नाही आहे म्हणून, नाही तर एकदम जबरदस्त गार्डन होता. काय टीव्ही आमच्या काळामध्ये टीव्ही म्हणजे माहित आहे का? मी तुझ्या वयाचा होतो, तुमच्या वयाचा होतो, मी तुमच्या वयाचा होतो ना, तेव्हा आमच्या गावामध्ये टीव्ही नव्हती. तेव्हा काय सुरू होता? महाभारत जेव्हा सुरू होता ना, तेव्हा आमच्या गावामध्ये टीव्ही नव्हती. तर मक्का टोल्यामध्ये जे डॅमचे ऑफिसर लोक होते, त्यांच्या घरी टीव्ही होती. तर मी मोठ्या मुलांसोबत, जसा मी याच्या वयीचा असेल, कोणाच्या, काय नाव आहे तुझ्या? आहे अरहनच्या वयाचा होतो. त्या काळामध्ये मी मोठ्या मुलांसोबत ते महाभारत पाहायला आम्ही पायी मक्काटल्याला जात होतो. त्याच्यानंतर सर्वात प्रथम आमच्या इथं टीव्ही आणला, ब्लॅक अँड व्हाईट. तर पूर्ण गावचे लोक पूर्ण आमच्या घरी पाहायला येत होते. तेव्हा माझी आजी यांना थंडी लागते म्हणून असे ते फट्ट्या भेटत होत्या गुडाच्या, त्या फट्ट्या शिवून असा फट्टा बनवून
त्यांना बसायला आणि दररोज सकाळ संध्याकाळ पिक्चर असो आणि रविवार दिवशी महाभारत संपल्यानंतर रामायण सुरू झाली होती आणि रामायणच्या नंतर श्रीकृष्णाच्या नंतर चंद्रकांता आणि चंद्रकांताच्या नंतर मोगली, म्हणजे मोगली पाहता ना, तर हे रविवार दिवशी द्यायची 9 वाजे. तर 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत गावचे लोक कोणतंच काम करत नव्हते आणि आमच्या घरी बसून राहायचे आणि आमच्या घरचे दोनही छपऱ्या पूर्ण पेट. 1 तास कोणी कामावर जात नव्हते आणि बाजाराला जात नव्हते. शक्तिमान नव्हतं का तुमच्याकडे? हा, शक्तिमान नाही चालला, शक्तिमान. बरं, मग तुमच्या टायमाला हे होत होतं, मग लाईटीची काय सुविधा होती? लाईट होती ना सर, लाईट होती म्हणूनच टीव्ही होता. यांच्या काळात लाईट नव्हती. हा यांच्या काळामध्ये टीव्हीला लाईट आलेले आहे. हा, आणि कंटिन्यू राहायची का 24 तास? नाही 24 तास राहायची नाही, 24 तास राहायची. आणि जर एखाद डीपी जळाली तर 3 महिन्याशिवाय ती दुरुस्ती होत नव्हती. आता आपली डीपी जळाली होती, किती दिवसात झाली? 2 तासात. 2 तासात डीपी तयार नीट झाली. त्यावेळेस किती दिवस लागले म्हणे? 2 महिने, 3 महिने, 3 महिने, 6 महिने येत नव्हती. कारण का तो सरकारी होती आणि सरकार त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. कारण की लोक त्या बिजली बिल भरत नव्हते आणि आता प्रायव्हेट झाला, बिजली बिल भरल्या जाते, पैसा राहते, पैसा गोडा राहते, म्हणून आपण त्यांना फोन करतो आणि ते लगेच 2 तासात 1 तासामध्ये आपलं सुधरवून देतात. नाही स्त्रियांच्याच काळात नव्हता. बस हा. तेव्हा रोजगार हमी होती का? हा, रोजगार हमी. तुमच्या बी काळात रोजगार हमी होती का? हो, होती. ओके, हा चल. रोजगार हमी होती ना. हा, तिकडे गेले बकऱ्या वगैरे. हा? आंबे. आंब्याचे खूप झाड होते आपल्या गावात, आता कमी आहेत. तिकडे गे. हा, पहिलं आमच्या गावामध्ये जानवर खूप होते अगोदर, आता नाही आहेत. अगोदर आमच्या गावच्या प्रत्येक घरी गाई आणि म्हशी होत्या, बैलाच्या जोड्या होत्या. त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? आता कशामुळे कमी झालं हे यांना सांगा. हा. होय, हात खाली घ्या, 1 मिनिट ऐका. आपल्या गावामध्ये जानवर भरपूर होते, बैल, म्हशी, गाई. मग कमी का झालं? कमी झाल्याचं कारण हाच आहे की चारणारा नाही आहे. जे अगोदर बैल गाई वगैरे गोहन न्यायचा चारायला, तो गुराकी, ते मरण पावल्यानंतर त्यांचे 3 ते 4 मुलं आहेत, पण ते आपला दुसरा व्यवसाय करतात, तो काम नाही करत म्हणून. आणि शेतीसाठी आता बैलबंड्या आणि नांगर चालायचे, पण आता सर्व ट्रॅक्टर निघाल्यामुळे बैलांचा काम बंद झाला, म्हणून आता पाडत नाही. मोनिका हा, बेटे बर. आज आपण जो छान छोटासा उपक्रम घेतला, की गावचा इतिहास गावच्या माणसांकडून जाणूया. कसा वाटला रे? बऱ्याच गोष्टी कळाल्या ना तुम्हाला? पहिल्या काळामध्ये असे पेन होते का? व्हेरी गुड. रस्ते असे होते का? यांच्या काळामध्ये टीव्ही होती का? बर. यांच्या काळामध्ये जंगलाचं प्रमाण कमी होतं का जास्त होतं? आता जंगलाचं प्रमाण कमी आहे का जास्त? व्हेरी गुड. यांच्या काळामध्ये जनावरांची संख्या कमी होती का जास्त? आताच्या काळामध्ये? ओके. आता यांच्या काळामध्ये सुख सुविधा, मोबाईल, फॅन, टीव्ही, लाईट, कॉम्प्युटर यांच्या काळात जास्त होतं का आपल्या काळात जास्त आहे? बर. त्याचा फायदा आहे का तोटा? फायदा पण आहे आणि ते आपण पुढच्या शनिवारच्या उपक्रमामध्ये फायदा आणि तोटा याच्यावर प्रत्येकाने तयारी करून यायची. मोबाईलचा फायदा, मोबाईलचा तोटा, टीव्हीचा फायदा, टीव्हीचा तोटा. पुढच्या शनिवारी आम्ही तुम्हाला इथंच बसू आणि तुम्हाला परत विचारूया की मोबाईलचा फायदा काय, तोटा काय, किंवा आपण शाळेत बसूया. ठीक आहे? त्यावेळेस तुम्ही प्रत्येकाने आपल्याला मोबाईलचा फायदा आणि तोटा, एखाद्याने फायदा करा, एखाद्याने तोटा, आपण त्याच्यावर वादविवाद स्पर्धा घेऊया पुढच्या शनिवारी. 8 दिवस आहेत. 8 दिवसांमध्ये तयारी करायची. मोबाईलचे फायदे काय, तोटे काय, टीव्हीचे फायदे काय, तोटे काय. प्रत्येक पोरांनी कमीत कमी 5-5, 10-10 मिनिटं पुढे येऊन बोलायचं आहे. ओके? कधी बोलायचं आहे? पुढच्या कृतीयुक्त शनिवारामध्ये. आपल्याकडे अनमोल असे पाहुणे आले, बरोबर आहे? या पाहुण्यांचं आभार प्रदर्शन आपल्या शाळेचे विशालजी पांडवडे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज शनिवार आपला बरोबर दप्तर मुक्त विधी शनिवार असतो. तर त्या दिवशी आज काहीतरी वेगळा उपक्रम घ्यायचं. आपले
पडळकर सरांनी ठरवलं सकाळी, त्यावेळेस आम्ही 2-3 उपक्रम ठरवले की आपण इकडे जाऊ थोडं बाहेर, तिथं मुलांना जंगलामध्ये थोडी इथं आपलं पाण्याचे वगैरे तिथून चालू होतं ना रुंगटोलाची पाईपलाईन ती दाखवू वगैरे. परंतु सर म्हटले की आपण गावातले 2-3 वरिष्ठ नागरिक बोलूत आणि मुलांना काय करूत की त्यांच्या शाळेचा त्यांच्या गावाचा काय इतिहास आहे. कारण तुम्हाला भारताचे पंतप्रधान कोण ते माहिती राहतं, परंतु गावचे सरपंच कोण ते माहिती नसतं, बरोबर. तिकडं लोकसभा राज्यसभा म्हणजे काय ते माहिती आहे, परंतु ग्रामपंचायत कशी चालते, त्याचा कार्यभार कोण सांभाळतो, गावचा प्रथम नागरिक कोण असतो बऱ्याच जणाला माहिती नाही. राष्ट्राचा प्रथम नागरिक कोण असतो म्हणलं की तुम्ही सांगता बरोबर राष्ट्रपती, परंतु जर तुम्हाला गावचा प्रथम नागरिक विचारलं तर बऱ्याच जणांना माहिती नाही. मग या सर्व गोष्टीचा विचार करून आज तुमच्या गावचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या गावचे वरिष्ठ नागरिक परतेती सर आणि तसेच आपले नंदेश्वर केवळदास नंदेश्वरजी आणि आपले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शैलेश भाऊ शहारे हे आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांच्याकडून शाळेकडून व शाळेकडून आणि स्वतः आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून सरांचे आणि आपल्या गावकऱ्यांचे आभार मानतो. आणि आजचा आपला हा उपक्रम मुख्याध्यापक आणि या सर्व कार्यक्रमासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले मुख्याध्यापक अजय कुमार ओके सर यांनी परमिशन दिली आपल्याला आणि कार्यक्रम घ्या म्हणून त्यांनी सांगितलं, त्यासाठी त्यांचेही खूप आभार. आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. याच्यानंतर पुढील आता जेवणाची सुट्टी झाली आहे, प्रत्येक जण आता तिकडे जातील. चलो मान्यवरांना पण